नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। श्रीगोंद्यात सुरू झालाय गरजूंसाठी नवीन उपक्रम, माणुसकीची भिंत। राहुरीमधील नव्या पेठेतील ट्रान्सफॉर्मरचा स्फोट, विद्युत प्रवाह 2 दिवस विस्कळीत। नागरिकांच्या सेवेसाठी महावितरणने राहावं जागरूक। शेतमजुरी करणाऱ्या महिलेवर केला शेतमालकाने बलात्कार, आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल। आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा नवीन मराठी चित्रपट वेडा BF येत्या 19 फेब्रुवारीला होतोय प्रदर्शित। फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून। प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही। आम्ही आहोत योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001। बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। अत्यावश्यक वस्तूंचे संकलन करून गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवणारी माणुसकीची भिंत हा उपक्रम आता श्रीगोंद्यामध्ये देखील सुरू झालाय। या उपक्रमांतर्गत श्रीगोंदा भाजी मंडईमधील एक भिंत रंगवण्यात आली आहे आणि या भिंतीचं औपचारिक उद्घाटन देखील करण्यात आलंय। सर्जनशीलतेच्या आविष्कारामधनं शहरातील भिंत रंगवण्याबरोबरच चांगल्या स्थितीतील कपडे, चादर, ब्लँकेट इत्यादी वस्तूंचं संकलन करून गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवणारी भिंत माणुसकीची हा उपक्रम आता श्रीगोंद्यामध्येही कार्यान्वित झालाय। या उपक्रमांतर्गत श्रीगोंदा भाजी मंडईतील एक भिंत रंगवण्यात आली आहे। या भिंतीचे औपचारिकरित्या उद्घाटन करण्यात आलं। आर्ट ऑफ लिव्हिंग आणि व्हॉलंटियर ग्रुप या संस्थांच्या माध्यमामधनं युवा कार्यकर्ते संघटित झालेत। सामाजिक दायित्वाची जबाबदारी स्वीकारून यशवंत केमिकल्स संचालित जलप्रदूषण निर्मूलनचे स्वयंसेवकही यामध्ये सहभागी झालेत। यावेळी गरजू व्यक्तींपर्यंत योग्य वस्तू पोहोचण्याची चळवळ उभी करण्याचा हा प्रयत्न असल्याची माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगचे बाळासाहेब सुपेकर यांनी दिली आहे। जुने उबदार कपडे, चप्पल या सगळ्या वस्तूंची खरी गरज रस्त्यांवरच्या भिकाऱ्यांना आणि उदरनिर्वाहासाठी दररोज मिळेल ते काम करणाऱ्यांना असते। त्यांच्यापर्यंत या वस्तू पोहोचण्यासाठी या अभिनव उपक्रमाच्या माध्यमामधनं भाजी मंडई येथील एक भिंत रंगवण्यात आली आहे। या भिंतीवरती माणुसकीची भिंत असं नाव कोरलंय। नको असेल ते द्यावे आणि हवे असेल ते घेऊन जा असा संदेश रंगवून लहान मुले, महिला, पुरुष असे वेगवेगळे कप्पे करून येथे कपडे अडकवण्यासाठी खेळ देखील ठोकण्यात आलेत। नागरिकांनी त्यांच्याकडील कपडे आणायचे आणि त्या कप्प्यानुसार अडकवण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। दरम्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीगोंदा नगरीचे प्रथम नागरिक मनोहर पोटे होते। प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर निलेश वायभोस, ज्ञानेश्वर खेतमाळीस, यशवंत केमिकलचे कार्यकारी संचालक सूरज गायकवाड, वृक्षप्रेमी आबासाहेब मोरे, धीरज डांगे, विवेक राऊत, सुयोग धस, निखिल गिरमकर, महादू आनंदकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। टीचर म्हणून मी हे काम पाहत आहे आणि सामाजिक काम करत असताना या स्वरूपात जे व्हॉट्सअपला, फेसबुकला मी बऱ्याच ठिकाणी जे पाहिल्यानंतर की ही माणुसकीची भिंत आपल्या श्रीगोंद्यात आपण का नाही राबवावी किंवा का नाही त्याचे हे करावं, अशा पद्धतीने आम्ही श्रीगोंद्यामध्ये हा उपक्रम राबवण्यास हे केलं
आणि हे करत असताना जे काय आपल्यामध्ये घरामध्ये कपडा लत्ता काय जो असतो जो वेस्ट पडलेला असतो, पण त्या कपड्याची आपल्याला जर कोणाला आपण जर तो दिला, योग्य ठिकाणी जर गेला, तर त्याचा खूप सारा त्याचा उपयोग होत असतो, त्याला खूप लय आनंद होत असतो. आणि हे जे कपडे आता यातले आम्ही सिलेक्टेड कपडे, आम्ही बरेचसे कपडे काही अनाथालय किंवा कुठेतरी चांगल्या ठिकाणी हे कपडे आम्ही देणार आहे. तर अशी जी आर्ट ऑफ लिव्हिंगची एक चांगली संकल्पना असते. आर्ट ऑफ लिव्हिंग हे सदैव सामाजिक कार्यामध्ये खूप चांगलं काम करत असतं. तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करतोय की जे आपल्या घरामध्ये जे काय जुने वापरात असलेले किंवा वापरात नसलेले खूप बऱ्यापैकी कपडे, फाटके नसून बऱ्यापैकी कपडे ते आम्हाला सुपूर्द करावेत. किंवा काही चप्पल्स, लहान मुलांच्या खेळण्या, काय जे बी काय तुमच्या घरामध्ये असेल जे तुम्हाला उपयोगी नाही, अशा वस्तू आम्हाला त्या सुपूर्द करावेत. हा जो उपक्रम आहे, म्हणजे हा उपक्रम आजच्या युगामध्ये खरंच अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. पूर्वीच्या काळी असं आपले जे कपडे वगैरे होते, जे भावंड वगैरे सर्वांना आपण वापरायला देत होतो, त्या एका वस्तूचा अनेक जण उपयोग करत होतो. परंतु आज या आधुनिक युगात सगळे कपडे वगैरे साहित्य वगैरे सहजगत्या उपलब्ध होतं आणि सहजगत्या तेवढ्याच म्हणजे जलद गतीने ते एक आडगळीस पण पडतं. आणि असे आपले समाजामध्ये गरीब श्रीमंत अशी दरी आहेत. गरिबांना या वस्तू भेटत पण नाहीत. त्या वस्तू जर आपण या माणुसकीच्या भिंतीद्वारे हे आपण सर्व वस्तू, म्हणजे फक्त कपडेच नव्हे तर इलेक्ट्रॉनिक साहित्य असतील किंवा इतर कोणत्याही वस्तू आडगळीत ज्या टाकल्या असतील त्या त्यांच्याकडे सादर होतील आणि त्या इतर समाजांना, म्हणजे गोरगरिबांना ज्या म्हणजे उपभोगायला मिळाल्या नाही त्या इथं सहजगत्या मिळून जातील. त्यामुळे सर्व नागरिकांनी या माणुसकीच्या भिंतीचा वापर करून आपण गोरगरिबांपर्यंत म्हणजे सर्वांना संधी सामाजिक कार्य करण्याची वगैरे उपलब्ध करून दिलेली आहे या आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे. मी त्यांचं अभिनंदन करतो व असेच उपक्रम त्यांनी श्रीगोंदा शहरामध्ये सुरू करण्यास मी त्यांना एक प्रकारे शुभेच्छा देतो. ज्या काही गोष्टी उपयोगीच्या नाहीत त्या कोणाला तरी गोरगरिबांना किंवा इतर लोकांना निश्चित उपयोगी पडू शकतात. त्या वस्तू आपण जर इथं आणून ठेवल्या तर त्या ज्याला योग्य वाटेल, ज्याला आवश्यकता वाटेल असा व्यक्ती तो त्याचा वापर करून त्याचा सदुपयोग करू शकतो. समाजामध्ये आपण पाहिलं तर निश्चितच कुठं अपघात झाले, कुठं अपघाताच्या वेळेस जेव्हा आपण फ्रॅक्चर वगैरे होतं, निश्चितच आपण त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी, व्हीलचेअर असेल, बाकी गोष्टी आपल्याला वापरावं लागतात. परंतु तेच पेशंट नीट झाल्यानंतर त्या गोष्टी पडून राहतात घरात, त्या सोडून जातात, त्या गंजून खराब होतात. निश्चितच अशी गोष्ट एखाद्या गरीब पेशंटला जर पैशाअभावी तो घेऊ शकत नाही, परंतु त्या गोष्टी, त्या वस्तू इथं आणून ठेवल्या तर त्या पेशंटला ज्याला आवश्यकता आहे अशा पेशंटला सुद्धा आपण त्या ठिकाणी पोच करू शकतो. निश्चितच आपण हा जो उपक्रम चालू केला आहे या उपक्रमात जास्तीत जास्त आमच्या श्रीगोंदा नगरीतल्या नागरिकांनी सहभाग घेऊन जास्तीत जास्त हा उपक्रमाचा फायदा कशा पद्धतीने लोकांना होईल अशा पद्धतीने या उपक्रमामध्ये सहभाग घ्यावा असं मी या ठिकाणी सर्व नागरिकांना आवाहन करतो. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. पुण्यातील निवडणूक प्रचाराने वातावरणामध्ये चांगलाच रंग भरायला सुरुवात झाली आहे. दरम्यान प्रभाग क्रमांक 35 मध्ये भारतीय जनता पक्षाकडून प्रचाराचा नळ वाढवण्यात आलाय. यावेळी उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केलंय. निवडणूक म्हटलं की प्रचार हा आलाच आणि त्यातच पुण्यातील प्रभाग क्रमांक 35 सहकार नगर पद्मावती नावाने ओळखल्या जाणाऱ्या या भागामध्ये देवी पद्मावती मंदिरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराचा नारळ वाढवलाय. नमस्कार, मी दिशा राहुल माने, प्रभाग क्रमांक 35 भाजपचे उमेदवार आहे. कमळ आमचं चिन्ह आहे. गेले 28 वर्ष कुठलीही सत्तापद नसताना आम्ही समाजकार्य करत आहोत. 450 मुलं दत्तक, 108 मूकबधीर त्यांच्यासाठी बोरला ई-लर्निंग स्कूल चालू केली आहे. कुठलाही सत्ता नसताना जर आम्ही एवढं काम करत आहोत तर सत्तेत आल्यावर तुम्ही विचार करा आम्ही किती काम करू. जशा समस्या आहेत त्यांच्या, जशा घराच्या आहेत, कामाबद्दल आहेत, त्यांना त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहे आपण सांगण्याच्या अगोदर त्यांचे काय प्रॉब्लेम ते ऐकून घेणार आणि त्यांचे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार. जेवढा होऊ शकेल तेवढा आम्ही प्रयत्न करणारच. रस्त्याचे आहेत, जसे उगाचच चांगले डांबरी रस्ते जसे तोडले आहेत ते थांबवणार. पब्लिकचा जसा पैसा वाया चालला आहे तो ना जावा त्याचं लक्ष ठेवणार. जसे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार देणार.
ही सगळी कामं करणार. जसं सोसायटीमध्ये कुठे कुठे लाईटी नाही आहेत, कुठे स्ट्रीटचा प्रॉब्लेम, कुठे कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे, कुठे गटर तुंबला आहे, ती सगळी कामं आम्ही करणार. येत्या 5 वर्षात तुम्ही सगळी कामं करा. हो, 5 वर्षात नक्की करणार आणि त्याच्यानंतरही करणार. असं नाही की सत्तेत आलो आहे तर तेवढीच 5 वर्ष करणार आणि त्याच्यानंतर सोडून देणार लोकांना. नाही, तसं बिलकुल नाही करणार. करणारच, ठामपणे करणार काम. आणि पब्लिकला पूर्ण हक्क आहे, त्यांचा हक्क आहे वोट करायचा. त्यांनी जर आपल्याला निवडून आणलं आहे तर आपल्याला त्यांची कामं करायची गरजच आहे आणि आपण केलीच पाहिजे, हे असं मला वाटतं. हिंदू भगिनींनो, लक्षात ठेवा, मी दिशा राहुल माने, कमळ माझं चिन्ह आहे. 28 वर्ष कुठलीही सत्ता पद नसताना जर मी एवढं कार्य करत आहे तर तुम्ही विचार करा सत्तेत आल्यावर मी तुमच्यासाठी किती कार्य करेल. मतदान नक्की करा, कमळाला शिक्का मारा आणि आम्हाला विजयी करा. नाव संध्या प्रदीप नांदे, प्रभाग क्रमांक 35 मधून मी क गटातून इलेक्शन लढवत आहे. माझी इच्छा आहे निवडून आल्यानंतर माझ्या भागात सर्वप्रथम 2-3 ग्राउंड बाग मला चांगल्या प्रकारच्या तयार करायच्यात आणि लोकांना एक मोकळं वातावरण जिथं मिळेल तिथं चांगले एक बाग 2-3 बाग बनवायचे आणि 1-2-3 चांगली मंदिरं बनवायची आहेत. आणि मी आल्यानंतर ते सर्व कामं करणारच आहे. ह्याच्या आधी मी 15 वर्ष राजकारणात असल्यामुळं ती कामं केलेलीच आहे. आमच्या घरात परंपरेपासून राजकारण आहे आणि तेच मी पुढं चालवणार आहे. ही मी कामं करणार आहे. मतदारांनी निवडून द्यावं. कमळ या चिन्हावर आमच्या 4 ठिकाणी बटन दाबून आम्हाला विजयी करावं आणि आम्ही चारही जण मिळून आम्ही एकमताने सर्वजण काम करणार आहोत. नमस्कार, मी हरीश हनुमान परदेशी. 1989 पासून भारतीय जनता पार्टीचं काम करतोय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असून पतित पावन संघटनेच्या मार्फत माझ्या सामाजिक कामाची सुरुवात केलेली आहे. गेली 27 वर्ष हा भारतीय जनता पार्टीचं काम करीत असताना निष्ठावंत म्हणून आणि प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे. त्या काळात झालेली अनेक आंदोलनं असतील, मोर्चे असतील, भारतीय जनता पार्टी म्हणून जे काही कार्यक्रम असतील त्यामध्ये मी हिरिरीने आणि पूर्ण सहभाग घेतलेला आहे. पार्टीच्या कामात कुठेही कमतरता न ठेवता पार्टी जो काही आदेश देईल ते काम नेहमी केलेले आहे. आणि आज मला भारतीय जनता पार्टी पर्वती मतदारसंघात प्रभाग क्रमांक 35 मधून भारतीय जनता पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या युतीचा उमेदवार म्हणून अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे. मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की या ठिकाणी जे प्रस्थापित नगरसेवक आहेत, गेली 25 वर्ष ते 20 ते 25 वर्ष ते या भागात नगरसेवक म्हणून वावरत आहेत. परंतु मी या ठिकाणी सांगू इच्छितो की गेली 25 वर्ष नगरसेवक असून सुद्धा ते आजही मतदारांपुढे जात आहेत की प्रभागातली कामे अपूर्ण आहेत आणि ती आम्हाला पूर्ण करायची आहेत, म्हणून आम्हाला मतं द्या. पण माझं नागरिकांना, मतदारांना आव्हान आहे की गेली 25 वर्ष सत्तेवर असताना जी लोक प्रस्थापित नगरसेवक कामं पूर्ण करू शकलेली नाहीत, एक टर्म दुसरी टर्म, परंतु 25 वर्ष जर का ते कामं अपूर्ण आहे म्हणत असतील तर यांनी काही कामच 25 वर्षात केलेलं नाही आहे. मी यासाठी तुम्हाला आव्हान करतो की आम्ही या मतदारसंघातील किंवा या प्रभागातील चारही आम्ही जे उमेदवार आहोत, आम्ही ठरवलेलं आहे की या भविष्यकाळात जर का मतदारांनी आम्हाला न्याय दिला आणि निवडून दिलं तर आम्ही निश्चितपणे चारही जण खेळीमेळीच्या वातावरणात, एकीच्या वातावरणात आणि भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीप्रमाणे की जो शेवटच्या नागरिकापर्यंत बांधील असतो भारतीय जनता पार्टीचा लोकप्रतिनिधी, या न्यायाने आम्ही या ठिकाणी काम करू. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि आमच्या वतीने आपण सर्वांस मी आव्हान करतो की येत्या 21 तारखेला आपण बहुमताने आम्हाला विजयी करावं आणि आपलं काम करण्याची एक संधी आम्हाला द्यावी. धन्यवाद. नानासाहेब वाबळे, भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक 35 मधून ड गटातून उमेदवार आहे, ओपन पुरुषामधून. गेले 25 वर्ष झाले आपल्या इथं प्रस्थापित नगरसेवक आहेत. काम करत असताना डांबरी रस्ते खोदायचे, चांगले रस्ते खोदून कॉन्क्रीट रस्ते करणे, हाच एक त्यांचा धडाका लागलेला आहे. कशासाठी? की त्यातून त्याच्यात टक्केवारी मिळते याच्यासाठी का? परंतु महिलांना रोजगार, तरुणांना रोजगार ह्या योजना ज्या आहेत त्या 25 वर्षात राबवल्याच नाहीत. आणि आमच्या या प्रभागामध्ये 24 झोपडपट्ट्या आहेत. ह्या झोपडपट्ट्यामध्ये तेच लोकांना तीच कामं, तेच आहे, वेगळं असं काही नाही आहे. आमचं असं ध्येय आहे की चौघांनी असं आम्ही ठरवलं आहे की बचत गटाच्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा, बचत गटासाठी हॉल बांधायचा आणि एक पुठ्ठे बनवण्याची मशीन आहे, यांना जागेवर बसून ते रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करायचं आहे.
महत्त्वाचं आहे. भाजी मंडईची गेले कित्येक वर्ष आले पूरग्रस्त आमच्या चाळी आहेत. 1963ला इथं प्रस्थापित झालेल्या ज्या पूरग्रस्त चाळी तिथं भाजी मंडईची जागा आहे. आज तागात त्या भाजी मंडईच्या जागेवरती भाजी मंडई उभी केलेली नाही. तिथं वाचनालयाची जागा आहे. आमची इथे MPC UPCच्या परीक्षेला मुलांना बसतात पण त्यांना अभ्यासासाठी जागा नाही. परंतु त्या जागेवरती सुद्धा त्यांनी आज ग्रंथालय असेल किंवा अभ्यासिका असेल हेही बांधलेलं नाही. फक्त रोड बनवणे, लोकांना भूलभुलैया करणे, 4.5 वर्षांनी यायचं, प्रलोभ दाखवणे आणि प्रलोभ दाखवल्यानंतर त्यांना त्याच्यावरती मतदारांना प्रलोभ दाखवल्यानंतर मतदान करून घ्यायचं आणि 4.5 वर्ष काळाकाचामधून फिरायचं, लोकांना भेटायचं नाही, अशी ही पद्धत चाललेली आहे. राष्ट्रवादी ही लाईट ह्या गोष्टी तर होतच राहतात. परंतु आम्हाला मुलांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे. आता आम्ही यापूर्वी 2,500 नोकरी महोत्सव घेतला होता. त्यात 2,500 लोकांमध्ये 750 मुलांना नोकऱ्या लागल्या. महिलांना सुद्धा रोजगार उपलब्ध करून देणार आहे आणि जे यंग जनरेशन आहे त्यांना नोकरी उपलब्ध करून दिली तर घरातले सुखी राहतील आणि तेच आम्ही काम करणार आहे आणि आमचं प्राधान्य त्याच्यावरतीच जास्त राहणार आहे. आणि आम्ही मतदारांना आव्हान करतो की भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार तुम्ही निवडून द्या. एकोपाने आम्ही 4 उमेदवार निवडून आल्यानंतर काम करताना आम्हाला कुठली अडचण येणार नाही. काम करत असताना कुठल्याही गोष्टी, आता आमदार असतील आमच्या, त्या आमदारांना सुद्धा बरेच भाजी मंडईचं काम होतं तेव्हा अडचण आली होती. तर 4 उमेदवार असले तर तिथं अडचण येणार नाही. नागरिकांना विनंती करतो की 21 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती बटन दाबून निवडून द्यावी विनंती. या प्रभागाची रचना मोठी असून निवडणुकीमध्ये विजयाचे दावे सगळ्यांकडूनच केले जात आहेत. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. राजगुरुनगर येथे जिल्हा परिषद यांच्या उमेदवारी अर्जाची छाननी तहसील कार्यालयामध्ये सुरू होती. या छाननी प्रक्रियेमध्ये काहींच्या अर्जांवरती हरकती घेण्यात आल्यात तर काहींचे अर्ज अपुऱ्या कागदपत्राच्या अभावी बाद करण्यात आलेत. दरम्यान छाननी प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादीच्या सपना मेदनकर यांचा अर्ज बाद झालाय. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्या उमेदवारी अर्जाची छाननी राजगुरुनगर येथील तहसील कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होती. त्यामध्ये प्रथम झालेल्या जिल्हा परिषद गटातील छाननीमध्ये पाईट पिंपरी आणि सांडभोरवाडी काळूस गटामध्ये भाजपचे शरद बुट्टे पाटील तसेच राष्ट्रवादीचे अरुण थिगळे यांच्यावर हरकती घेण्यात आल्यात. या हरकतीवरील निकाल निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाडे यांनी गुलदस्त्यामध्येच ठेवलाय. तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या या मोठ्या लढतीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. तर सांडभोरवाडी गणामधील सुनीता सांडभोर, पाईट गटातील डॉक्टर राजेंद्र कारले तसेच धोंडाबाई खंडागळे यांच्यावरील हरकतींची सुनावणी पूर्ण होऊन अर्ज वैध ठरवण्यात आलेत. या छाननी प्रक्रियेमध्ये मागील निवडणूक खर्चाचा तपशील वेळेमध्ये न दिल्यामुळे राष्ट्रवादीच्या सपना बलराम मेदनकर यांचा अर्ज बाद झालाय. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. तसेच अपक्ष उमेदवार बडे तुकाराम मारुती यांचा अपुऱ्या कागदपत्राअभावी अर्ज बाद करण्यात आलाय. याबाबत भगवान मेदनकर यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी या निर्णयाच्या विरोधात न्यायालयामध्ये जाणार असल्याचं सांगितलंय. विषयी जो माझा अर्ज बाद केलेला आहे आमच्या पक्षाचा, तर त्याबद्दल आम्ही उद्या हायकोर्टामध्ये जाऊन त्याच्यावर अपील करून तो निर्णय वैध कसा आहे याची आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. आपण निवडणूक आयोगाला निवडणूक खर्चाची माहिती दिली नव्हती, त्यावरून आपला अर्ज बाद करण्यात आला होता. त्याबद्दल काय सांगाल? निवडणूक आयोगाला आम्ही माहिती दिली होती, फक्त ती लेट दिल्यामुळं त्यांनी तशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे. त्या निर्णयाचं अपील आम्ही उद्या कोर्टामध्ये सादर करून त्याबद्दलचं पुढे माननीय न्यायाधीश जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू. निलेश आंधळे, C24 तास, राजगुरुनगर. या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न.
स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहो योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. गौरी हो आले. बाळ, हे काय करतेस तू? बाबा, आई सांगत होती जर गाय हे पिऊन जाईल तर तुमचे सर्व स्वप्न साकार होतील. बाळ, जर साथ असेल तुमची आणि या कॅरिओलॅकची तर माझे स्वप्न जरूर साकार होतील. कॅरिओलॅक, दुधाच्या उत्पादनात आणि चरबीत वाढ, पशुच्या पचनशक्तीत आणि आरोग्यात वाढ, दूध विक्रीच्या नफ्यात वाढ. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. राहुरी शहरामध्ये ऐन आठवडे बाजाराच्या सायंकाळी नव्या पेठेतील ट्रान्सफॉर्मरचा मोठा स्फोट होऊन वीज पुरवठा खंडित झाला आणि हा ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी महावितरणला नेहमीप्रमाणेच बराच वेळ म्हणजे शनिवार उजडला. या कालावधीमध्ये राहुरी ग्रामीण रुग्णालयामध्ये जनरेटरची व्यवस्था नसल्यामुळे औषधे खराब होऊन मोठं नुकसान झालंय. अनेक व्यवहार देखील ठप्प होते. दरम्यान महावितरणने आपली जबाबदारी वेळेचं भान ठेवून पूर्ण करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. राहुरी शहरात भर बाजारपेठेमध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक पुरते वैतागले होते. नवे पेठेतील राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारील ट्रान्सफॉर्मर अतिरिक्त भारामुळे नादुरुस्त होत असे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयासह बँका, व्यापारी वर्ग त्यांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. याविषयी C24 तास वृत्तवाहिनीने वेळोवेळी आवाजही उठवला होता. सामान्य नागरिक समोर यायला या गोष्टीसाठी तयार नव्हते. ऐन आठवडे बाजाराच्या सायंकाळी नवी पेठेतील या ट्रान्सफॉर्मरमध्ये मोठा स्फोट होऊन वीज पुरवठा खंडित झाला. याबाबत नेहमीप्रमाणे उदासीनता दाखवणाऱ्या महावितरणने यावेळीही उदासीनताच दाखवली. या कालावधीमध्ये राहुरी ग्रामीण रुग्णालयामध्ये जनरेटरची व्यवस्था नसल्यामुळे औषधे खराब होऊन मोठं नुकसान झालंय. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे बँकेतील व्यवहार देखील ठप्प झालेत. बँक ग्राहकांना त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. दरम्यान महावितरणने नागरिकांच्या सेवेसाठी आता तरी जागरूक राहावं हे सुद्धा नागरिकांची अपेक्षा आहे. मी पवन कुमार अग्रवाल, राहुरी शहरात माझं नवी पेठेमध्ये दुकान आहे. तर या नवी पेठेमधल्या सरकारी दवाखान्या शेजारी एक महावितरणाची एक DP आहे जी गुरुवारच्या दिवशी थोडीशी स्फोट होऊन जळून ही झाली का जळून ती पूर्ण संपली होती. त्याच्यानंतर राहुरी नगर परिषदेची अग्निशामक येऊन विझवून गेली तिला. पण ही जी DP आहे ही महावितरणाने चांगली नवीन DP बसून तिला दुसऱ्या ठिकाणी हलवून बसून द्यावी आणि ही मागणी राहुरी शहरातील व्यापारी वर्ग, नवी पेठेतील व्यापारी ज्यांचा हा व्यवसाय हा शीतपेय, कोल्ड्रिंक, आईस्क्रीम आणि काही लोकांचा व्यवसाय कॅम्प्युटर्स वगैरे, CCTV कॅमेरे वगैरे काही लोकांचे खराब झाले या DPमुळं. त्यांची बी मागणी आहे की DP चांगल्या मोठी हाय व्होल्टेजची DP आहे इथं बसून किंवा दुसऱ्या ठिकाणी बसून महावितरणाने सहकार्य करावं ही अशी राहुरी नवी पेठेतील व्यापाऱ्यांची मागणी आहे. या DPमुळे आता काय प्रॉब्लेम होतो तुम्हाला? या DPमुळं असं होतं की हाय व्होल्टेज संध्याकाळी 5च्या पुढं 6च्या पुढं हाय व्होल्टेज होत आहे. ज्याचा माझ्याकडं आता फोटो आहे. मी माझ्या मोबाईलमध्ये याचा फोटो काढलेला आहे की मी वारंवार याच्याविषयी महावितरणाच्या उपअभियंता यांच्याकडं
2-3 वेळेस तक्रार बी म्हणजे फोनवर तक्रार केली की भाऊ सर माझं हाय व्होल्टेज दाखवत आहे, माझ्याकडं स्टॅबिलायझर असल्यामुळं आता माझे स्टॅबिलायझर 270च्या पुढे गेले की आउटपुट बंद करून टाक. त्याच्यामुळं माझं फ्रीजमधलं माल मेल्ट म्हणजे फ्रीजमध्ये जो बी माल असेल तो पूर्ण कमी होतो म्हणजे मेल्ट होतो. त्याच्यामुळं माझ्या मालाचं सुद्धा नुकसान होऊ राहिलं आणि हाय व्होल्टेजमुळं आमचे बल्ब वगैरे बंद पडले. काही जे बल्बाची किंमत भरपूर प्रमाणात अशी 1000-2000 रुपयाच्या आसपासच्या बल्ब आहे आणि आता हे हाय व्होल्टेज म्हणजे आता तुम्ही बघा किती याच्याविषयी मी तक्रार केली की माझं फेस तुम्ही चेंज करून द्या. तर ते म्हणले की आपण आता बघू म्हणे करू चेंज तुमचा फेस, पण का अजून तर काही केला नाही माझा फेस चेंज. त्याच्यामुळे आता याच्यात पुढे जर समजा हाय व्होल्टेजमुळे जर काही जर झालं त्याला जबाबदार कोण राहणार. आणि यदा कदाचित समजा ही घटना गुरुवारच्या दिवशी दुपारी जर घडली असती तर याच्यात जीवितहानी झाली तर 100% झालीच असती. त्याच्यात चेंगराचेंगरीमध्ये काय काय जखमी सुद्धा झाली असते किंवा जीवितहानी झाली असती. आता महावितरणाने ही GP इथं बसवलेली की गुरुवारच्या दिवशी अग्निशामक यायला किती वेळ लागला असता बाजाराच्या दिवशी इथं यायला. मग बाजाराची येऊच शकली नसती. बाजारात आता अग्निशामक पार इथून अर्धा किलोमीटर लांबचं सब स्टेशन आहे अग्निशामक. येऊच तर तिला कमीत कमी मला वाटतं इथं बाजाराला उठवायला आणि याला करायला कमी अर्धा-पाऊण तास लागला असता. मग तोपर्यंत हा पूर्ण DP तर पूर्ण जळून खाक झाली असती ज्या DPचं पूर्ण. तरी मी अशी विनंती करतो की महावितरणाने ही DP त्वरित दुसरीकडे शिफ्ट करून चांगली हाय व्होल्टेजची DP बसून द्यावी अशी इंदिरापेठ, राहुरीनगर, नवी पेठ अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. जुना 200चा होता, आता नवीन बसवला 200चा बसवला. पहिल्यामध्ये प्रॉब्लेम असा होता की ती बुशिंग लूज होती, लूज झाल्यामुळे तिने पेट घेतल्यामुळं त्याच्यामुळं ट्रान्सफॉर्मर फेल झाला, म्हणून आता नवीन बसवण्यात आला. आता सप्लाय सुरळीत होईल. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. घोडेगावमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या प्रचार सभेचं उद्घाटन संपन्न झाले. यावेळी दादांचे विचार ऐकण्यासाठी मोठा जनसमुदाय एकवटला होता. यावेळी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास आढळराव पाटलांनी व्यक्त केलाय. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. जनसामान्यांची सेवा ही ईश्वर सेवा मानून काम करणाऱ्या शिवसेनेला संधी द्या. मागील 25 वर्षामध्ये जे घडलं नाही ते या 5 वर्षामध्ये करू. गोरगरीब जनतेसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची बरसात करू असे प्रतिपादन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. ते घोडेगाव येथे झालेल्या शिवसेनेच्या उद्घाटन प्रचार सभेमध्ये बोलत होते. तसेच शिनोली आंबोडी गटामधनं OBC महिला रुकैया अनीस तांबोळी, आंबोडी पंचायत समितीसाठी सुरेश नामदेव किरवे तर शिनोली पंचायत समितीसाठी अनिता विजय आढारी यांनी अर्ज भरलाय. घोडेगाव पेठ सर्वसाधारण पुरुष देवीदास दरेकर तर पंचायत समितीसाठी OBC महिला अलका शिवाजी घोडेकर, पेठ पंचायत समितीसाठी शीतल राम तोडकर यांनी अर्ज भरलाय. कळंब चांडोली बुद्रुकमधनं प्रीती प्रवीण थोरात तर कळंब पंचायत समिती गणासाठी जयश्री सुशांत गाढे, चांडोली बुद्रुक पंचायत समिती गणासाठी महिला नयन गणेश तोत्रे यांनी अर्ज भरलाय. पारगावतर्फे अवसारे बुद्रुक गटासाठी अरुण गोविंद गिरे तर पंचायत समिती गणासाठी लक्ष्मण रामभाऊ डामसे, अवसारी बुद्रुक पंचायत समिती गणासाठी रवींद्र बाळासाहेब करंजखेले यांनी अर्ज भरलाय.
मंचर अवसारी खुर्द गटामधनं प्रज्ञा सुरेश भोर तर मंचर पंचायत समिती गणामधनं सुनील दामोदर बाणखेले तसेच अवसारी खुर्द पंचायत समिती गणामधनं वसंत महादू राक्षे यांनी अर्ज भरलाय। यावेळी घोडेगाव येथील महाराणी चौकामध्ये गर्दीचा मोठा जनसमुदाय लोटला होता। जिथे जागा मिळेल तिथे उभे राहून सर्वजण दादांचे विचार ऐकण्यामध्ये गुंग झाले होते। यावेळी 15 उमेदवार आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ज्यांना तुम्ही 25 वर्ष संधी दिली त्यांनी फक्त ठेकेदारी केली आहे। यावेळी आम्हाला संधी द्या, आम्ही सेवक म्हणून काम करू। दादांच्या नेतृत्वाखाली गोरगरिबांच्या जीवनामध्ये आनंद फुलवू। तालुका विकसनशील दिशेने अग्रेसर करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडू। दरम्यान या प्रसंगी आढळराव पाटील यांनी त्यांचा विकासाचा आराखडा विचारणाऱ्यांवरती चांगलंच तोंडसुख घेतलाय। या प्रसंगी ॲडव्होकेट अविनाश रहाणे, घोडेगाव पेठ गटाचे उमेदवार देवीदास दरेकर, महेश ढमढेरे, विजय आढारी, अरुणभाऊ गिरी, सुरेश भोर, गोविंद काळे, मिलिंद काळे, राजाभाऊ काळे, शिवाजी घोडेकर, अमोल काळे, बंडू गाडे आदींसह असंख्य शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोहसिन काठेवाडी सह ज्ञानेश्वर खिरड, C24 तास, घोडेगाव। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होऊ घातलेल्या विविध राजकीय पक्ष प्रचार फेरीचं आयोजन करताना दिसतायत। दरम्यान कात्रज भागातील प्रभाग क्रमांक 40 मध्ये शिवसेनेकडून प्रचाराचा नारळ वाढवण्यात आलाय। यंदा होऊ घातलेल्या निवडणुकीचा प्रचार आता चांगला जोर धरू लागलाय। कात्रज भागातील प्रभाग क्रमांक 40 मधील दत्तनगर, संतोषनगर, भारती विद्यापीठ, कात्रज गावठाण या विभागामध्ये शिवसेनेचा प्रचाराचा नारळ फोडण्यात आलाय। संतोषी माता मंदिरामध्ये शिवसेनेच्या 4ही उमेदवारांनी यावेळी देवीला साकडं घातलंय। मी प्रचाराचा नारळ फोडलाय शिवसेनेच्या वतीने। आमच्या पॅनलमध्ये धनराजजी कोंडरे आहेत, राजेंद्र धोंडे आहेत आणि मंगलाताई चोखंडे आहेत आणि मी स्वतः कल्पना थोरवे आहे। मी या भागातून मोठ्या प्रमाणात कामं केली आणि इथली लोक आम्हाला शिवसेनेच्या पॅनलला प्रचंड मतांनी निवडून देतील। संपूर्ण प्रभागातून शिवसेनेला चांगला रिस्पॉन्स पण आहे। या प्रभागामधून कचरा व्यवस्थापनासाठी कचऱ्याच्या गाड्या घेणं किंवा बायोगॅस प्रकल्प राबवणं अशा गोष्टी करायच्यात। आमच्या भागामध्ये अतिक्रमण भरपूर प्रमाणात आहेत। कात्रज चौकातला ट्रॅफिकचा मोठा प्रश्न आहे, त्रिमूर्ती चौकातला ट्रॅफिकचा प्रश्न आहे, आंबेगाव पठाराचा जिजामाता चौकातला प्रश्न आहे। असे भरपूर प्रश्न आमच्या भागामध्ये आहेत आणि पहिल्यांदा कचऱ्याची विल्हेवाट लावायची। बसस्टॉप आहे आमच्या इथे चुकीच्या ठिकाणी असलेला कात्रजचा बसस्टॉप असेल, अशा भरपूर दत्तनगरची भाजी मंडई आहे, त्या भाजी मंडई बांधायच्या पुढच्या काळामध्ये। माझं दत्तनगरला हॉस्पिटलचं काम पूर्ण होत आलेलं आहे। विरंगुळा केंद्रासाठी आम्हाला आता एक थोड्या जागेवर आम्ही आरक्षण टाकलेलं आहे। विरंगुळा केंद्र, भाजी मंडई असेल, महिला बचत गटांसाठी असेल, अशी भरपूर मोठ्या प्रमाणात कामं करायची। आमचा प्रभाग स्मार्ट सिटीच्या दिशेने न्यायचा आहे, भाजपच्या लोकांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर। पण खरं कारण येणार आहे, कारण आमच्या भागामध्ये हायमतचे दिवे, लाईट वगैरे लावणं मोठ्या प्रमाणात गरजेचं आहे। माझं चिन्ह शिवसेना धनुष्यबाण आणि मी क मधून उभी राहिलेली आहे। सर्व मतदारांनी मला जास्तीत जास्त मतांनी माझ्या आधीचं कामाचं स्वरूप बघून सगळ्यांनी प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावं आणि सगळे तुम्ही माझ्या पाठीमागे उभं राहाल एवढेच बोलते। जय हिंद, जय महाराष्ट्र। मंगलताई अरुणभाऊ चोखंडे, माझा ब गट आहे। मी शिवसेना महिला उमेदवार प्रभाग क्रमांक 40 मधून उभी आहे, इलेक्शन लढवत आहे। तरी येणाऱ्या ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझं चिन्ह धनुष्यबाण असून मला प्रचंड बहुमतांनी सर्वांनी विजय करून द्यावं। येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या समस्या आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, ड्रेनेजचे प्रश्न आहेत, कचऱ्याचे प्रश्न आहेत, अनंत अडचणी आहेत ज्या माता भगिनीच्या, ते मी सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे। आम्ही सर्वजण विजय होणारच, विजय होऊन दाखवणारच आणि सर्व नागरिकांच्या समस्या सोडवणारच, हा आमचा शिवसेनेचा वचननामा आहे। बंधू भगिनींना आम्ही इतकीच विनंती करते की आमच्या धनुष्यबाणावर प्रचंड बहुमताने बटन दाबून विजयी करा। ॲडव्होकेट राजेंद्र शिवाजीराव धोंडे, मी एक सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार असून मी सुशिक्षित आहे। माझे शिक्षण BSc LLB झालेले आहे। पक्षाचा, शिवसेना पक्षाचा वचननामा
जाहीरनामा आणि थोरताईंनी केलेले कामामुळे इथे आमच्या इथे सर्व प्रभागातील 4ही उमेदवार बहुसंख्य मताने विजय होणार आहेत आणि सर्व नागरिकांच्या प्रत्येक भागातल्या म्हणजे 4 भाग आहेत वेगवेगळे, आंबेगाव पठार, भारतीय विद्यापीठ, दत्तनगर, संतोष माती मंदिर आणि कात्रज भाग, या सर्व नागरिकांच्या समस्या जाणून त्यांच्याशी विचार विनिमय करून आम्ही त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मनापासून प्रयत्न करू असं मी तुम्हा सर्वांना आवाहन केले. ॲडव्होकेट राजेंद्र शिवाजीराव दोंडे, माझं चिन्ह आहे धनुष्यबाण आणि सर्व मतदारांना विनंती करतो की आम्ही 4ही उमेदवार 4 वेगवेगळ्या भागातील असून सर्वसामान्य कुटुंबातील असून सर्वांनी आमच्या पॅनेलला बहुसंख्य मताने निवडून द्या. ओपन स्थानिक उमेदवार आहे इथला शिवसेनेचा, ताईंनी सांगितले त्याप्रमाणे आम्ही विकास करणार आहे. त्याचा नाना पार्क पोरांसाठी खेळण्याचं ग्राउंड वगैरे झालेलं आहे, तर साहेबांनी झालेले ते पूर्ण करणं वगैरे बाकी राहिलेली. ट्रॉफिकचा प्रश्न ताईंनी सांगितलं ते सोडवणं आणि बऱ्यापैकी मंडळात काम केलेलं आहे. आम्ही ताईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलेलं आहे. असंच आम्ही काम करत राहू. हो, पुढे असंच वाटचाल करत प्रभाग स्मार्ट सिटी नाही आम्ही पाहिजे पिठे. नंदनाथ दिनकर कोंडरे स्थानिक उमेदवार प्रभाग क्रमांक 10 मधनं जय भवानी जय शिवाजी चिन्ह धनुष्यबाण आवाहन करतो की 4ही बटणं धनुष्यबाणाची बटणं दाबून प्रचंड आमच्या पॅनलला निवडून द्यावे. मी कात्रजमधील रहिवासी असून या भागातील स्थानिक आहे. मी ज्या पद्धतीने आमच्या पक्षाने जे पॅनल दिलेलं आहे हे प्रत्येक विभागातून पॅनल दिलेलं आहे. आंबेगाव पठार असेल, भारतीय विद्यापीठ असेल, संतोषनगर असेल आणि दत्तनगर असेल, या ठिकाणून आमचं जे पॅनल उभं केलेलं आहे ते इतर पक्षाच्या तुलनेमध्ये आमचं पॅनल हे प्रत्येक विभागातून आल्यामुळं विजयी आमचा पॅनल नक्की होणार आहे याची मला खात्री आहे. आम्ही जे आत्तापर्यंत जे नगरसेवकाच्या माध्यमातून ज्या भागात संतोषनगरमध्ये, दत्तनगरमध्ये, आंबेगाव पठार, भारतीय विद्यापीठ या ठिकाणची विकास कामं केलेली आहे. हा विकास कामाचा आम्ही पाडा प्रत्येक घरोघरी जाऊन वाचणार आहोत आणि आमच्या पॅनलला तुम्ही का विजयी करावं याचं आम्ही त्यांना सूचित करणार आहोत. याच्याबरोबर आमच्या ज्या भागातील जे काही अम्युनिटी स्पेस असतील, कचरा समस्या असेल, पाणी प्रश्न असेल, अदरवाईज आमच्या भागातील ग्राउंड्स असतील, त्याबरोबर हॉस्पिटल असेल, या प्रत्येक ठिकाणी आम्ही त्याची उभारणी करणार आहोत. आमचं जे पॅनल आहे हे पॅनल आमचं अशा पद्धतीने आम्ही तयार केलेलं आहे की त्या प्रत्येक भागातील माणूस जो आहे हे जे पॅनल हे प्रत्येक सर्वसाधारण कुटुंबातील असून कुठलंही गर्भश्रीमंत नाहीये आणि आम्हाला त्यांना कुठल्याही गर्भश्रीमंतीचा माज नसून आमचं पॅनल हे चांगल्या मताधिक्यानं इथले नागरिक आम्हाला निवडून देणार, विजयी करणार याची आम्हाला पूर्णपणे खात्री झालेली आहे. मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी कात्रजचा जो भाग आहे त्या कात्रजच्या भागामध्ये एका साईडला जो विकास केलेला आहे परंतु एका साईडला पूर्णपणे झोपडपट्टी आहे. ही झोपडपट्टी काढण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असून हा कात्रजचा विकास, आंबेगाव पठार आणि दत्तनगरचा विकास, भारतीय विद्यापीठचा विकास, हा सर्वांगीण विकास आम्ही एकमताने शिवसेनेच्या झेंड्याखाली करणार आणि या भागामध्ये भगवा फडकाविषयी आम्ही राहणार नाही ही तुम्हाला मी आज वचन देतो. पॅनल प्रमुख या नात्यानं आमचे उमेदवार बहुसंख्य मताने विजय होतील याची तुम्हाला मी ग्वाही देतो. यावेळी उमेदवारांनी प्रभागातील विविध भागांमध्ये रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय. अमर उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिंदास. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत जोगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. गौरी हो आले.
बाळ हे काय करतेस तू? बाबा आई सांगत होती जर गाय हे पिऊन जाईल तर तुमचे सर्व स्वप्न साकार होतील. बाळ जर साथ असेल तुमची आणि या कॅरिओलॅकची तर माझे स्वप्न जरूर साकार होतील. कॅरिओलॅक दुधाच्या उत्पादनात आणि चरबीत वाढ, पशुच्या पचनशक्तीत आणि आरोग्यात वाढ, दूध विक्रीच्या नफ्यात वाढ. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. दौंड तालुक्यातील नंदादेवी या गावामध्ये शेतमजुरी करणाऱ्या महिलेवर शेतमालकाने बलात्कार केलाय आणि त्यानंतर या महिलेने कुठेही वाच्यता करू नये म्हणून तिच्यावरती चोरीची तक्रार देखील दाखल केल्याची घटना घडली आहे. दरम्यान पीडित महिलेने आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीच्या विरोधात बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दौंड तालुक्यातील नंदादेवी या गावामध्ये शेतमजुरी करणाऱ्या महिलेवर शेतमालकाने बलात्कार करून नंतर तिच्याच विरोधामध्ये चोरीची तक्रार दिल्याची घटना घडली आहे. याबाबत अत्याचार पीडित महिलेनं पांडुरंग बाळकृष्ण मेरगळ या आरोपीच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर दौंड पोलिसांनी आरोपी पांडुरंग मेरगळ याच्या विरोधात बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय. आरोपी महिलेवरती बलात्कार केल्यानंतर महिलेने कुठेही वाच्यता करू नये म्हणून तिच्यावरती आणि तिच्या अल्पवयीन मुलावर चोरीची खोटी फिर्याद देऊन तिच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु जामिनावर सुटल्यानंतर पीडित महिलेनं घडलेल्या घटनेची संपूर्ण हकीकत आपल्या समाजातील लोकांना सांगितली अशी माहिती पीडित महिलेने दिली आहे. पांडुरंग मेरगळ याने दौंडमधील नंदादेवी या गावामध्ये आपल्या शेतामध्ये काम करणाऱ्या अनुसूचित जाती जमातीच्या महिलेवरती बलात्कार केल्याचं समजताच नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेचा तपास दौंडचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे हे करतायत. अब्बास शेख, C24 तास, दौंड. श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 5 गटांमध्ये 19 तर पंचायत समितीच्या 12 गणांमध्ये 50 उमेदवार रिंगणामध्ये उतरलेत. दरम्यान 99 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेत. यावेळी पारगाव गणातील आघाडीच्या नेत्यांनी उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे रमेश शिंदे यांना अश्रू अनावर झाले. श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 5 गटांमध्ये 19 तर पंचायत समितीच्या 12 गणांमध्ये 50 उमेदवार रिंगणामध्ये उतरलेत. दरम्यान 99 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन आपल्या तलवारी म्यानमध्ये ठेवल्यात. दोनही काँग्रेसची आघाडी भाजप आणि सेनेमध्ये तिरंगी सामना जुंपलाय. काष्टी गटातील भाजपचे उमेदवार सदाशिव पाचपुते यांच्या उमेदवारीचा वाद न्यायालयामध्ये गेलाय. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा जीव हा टांगणीला लागलाय. पाचपुतेंच्या उमेदवारी अर्जावरती मंगळवारी निर्णय होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याअगोदर भाजपचे नेते बबनराव पाचपुते, आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे यांनी बंडखोर उमेदवारांचे पीक थोपवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मनधरणी केली आहे. आम्ही तुमच्यासाठी आयुष्य घातलंय पण आम्हाला न्याय मिळत नाहीये. आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतो. तुम्ही दिलेला उमेदवार जनता निवडून देईल का? आमची जबाबदारी नाहीये पण आम्ही काम करू असे खडे बोल त्यांनी सुनावलेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी तहसील कार्यालय परिसरामध्ये जत्रेचे स्वरूप प्राप्त झालं होतं. या निवडणुकीमध्ये सदाशिव पाचपुते, अरुणराव पाचपुते, अनुराधा नागवडे, अण्णासाहेब शेलार, अर्चना पानसरे, ताराबाई पंधरकर, गौरी बोस, सुवर्णा जगताप, कोमल वाखारे, जिजाबापू शिंदे, सुजाता जाधव, मनीषा नहाटा, अनिल वीर या दिग्गज नेत्यांबरोबर आढळगाव गटामध्ये महाविद्यालयीन युवती किरण म्हस्के हिनं बंडखोरी केली आहे. तर काष्टी गणामध्ये काँग्रेसने औदुंबर भोसले या महाविद्यालयीन युवकास उमेदवारी दिली आहे. आढळगाव गणामध्ये उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचे नाट्य चांगलंच रंगलं होतं. स्वतःला कारभारी समजणाऱ्यांनी काही लाखांचा घोडेबाजार केलाय. खिसा भरताच लढण्याची वल्गना करणारे गायब झालेत. त्यावर खुसखुसीत चर्चा या ठिकाणी पिकली होती. दरम्यान यावेळी पारगाव गणामध्ये आघाडी नेत्यांनी उमेदवारी नाकारल्यामुळे रमेश शिंदे यांना अश्रू अनावर झालेत. त्यावेळी दत्तात्रय पानसरे धावले आणि शिंदेंचे अश्रुपुसण्याचं काम त्यांनी केलंय. आढळगाव गटामध्ये भाजपचे नेते राजेंद्र म्हस्के यांनी आपली मुलगी किरण हिला मैदानामध्ये उतरवलाय. म्हस्केंना चांगले निवडणूक चिन्ह दाखवण्याचा मोह भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडिक, भूषण बडवे यांना आवरला नाही.
चिन्ह निवडीच्या मदतीला एक पोलीस कॉन्स्टेबलही धावला आणि म्हस्केंना भाजप तालुकाध्यक्षांनी दाखवलेले कब्बशी चिन्ह त्यांनी घेतलंय. नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते 211. त्यामध्ये गटाचे 73 होते आणि गणातून 138. पण त्याची उमेदवाराची संख्या आहे गटातले 60 होते आणि गणातले 124. एकूण असे 184 उमेदवार होते नामनिर्देशित होणारे. पैकी 8 जी माघार झाली त्यामध्ये गटातून 25 लोकांनी माघार घेतली आणि गणातून 74 असे एकूण 99 उमेदवार आहेत. परंतु यात जे गट जे आहेत त्याच्यामध्ये काष्टी गट त्यात अपील दाखल झाल्यामुळे त्याची माघारी तर ही आता 10 तारखेला होईल. हे 25 जे आहेत उमेदवार गटातले उभे ते वगळून निवडणूक लढविणारे जे उमेदवार आहेत गटातले काष्टी वगळून 19 आहेत. आज गणात 50 आहेत असे एकूण 69 उमेदवार आहेत. उमेदवारांनी जे आचारसंहितेचं परिपूर्ण पालन केलं पाहिजे. त्यासाठी त्यांना जी चौक सभा वगैरे घ्यायची असेल या बाबतीतली पोलिसांची परमिशन घेणं गरजेचं आहे. पोस्टर आणि झेंडे जे लावायचे आहेत त्या बाबतीत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांची हरकत घ्यायची आहे. खाजगी जागेवर काही जाहिरात फलक लावायचे असेल ते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. फक्त उमेदवार मतदारसंघ कार्यक्षेत्रात वाहन परवाना जो घ्यायचा आहे तो निर्वाचन अधिकाऱ्याकडून त्यांनी परवाना घ्यायचा आहे. तो सोबत RC बुक आणि ड्रायव्हरचं लायसन असणं गरजेचं आहे. उमेदवारांना तात्पुरतं कार्यालय ओपन करायचं असेल तर पोलीस विभागाकडून त्यांनी परमिशन घ्यावी. पण त्याच्यामध्ये अर्ज जागा मालकाचे संमतीपत्र या बाबी आवश्यक लागतील. दोन्ही क्षेपणाची परमिशन पाहिजे तर पोलीस विभागाकडून त्यांनी अर्ज करायचा आहे. मिरवणूक आणि रोड शो पोलीस विभागाकडून त्यांनी परमिशन घ्यायची आहे. तर प्रत्येकाने परमिशन घेतल्याशिवाय कुठलेही कृत्य करू नये. तसेच आम्ही एक फ्लाईंग स्क्वॉड नेमलेला आहे. ते वेळोवेळी धाडी टाकत राहणार आहे. प्रत्येक त्यांनी नाकाबंदी म्हणजे ज्या ज्या ठिकाणी नाके आम्ही ठरवलेले आहेत पोलिसांनी आणि त्या ठिकाणी वाहनांची चेकिंग वगैरे होईल. तर जे आपल्या श्रीगोंदा शहरामध्ये जे लोक येतील प्रवासी येतील त्यांनी कृपया पोलिसांना आणि प्रशासनाला मदत करावी. प्रत्येकाने आचारसंहितेचं पालन करणं आवश्यक आहे. जर न केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल. उमेदवारांनी आपला खर्चाचा हिशोब जो झालेला आहे तो दुसऱ्या दिवशी 2 वाजेपर्यंत रोज दाखल करायचा आहे. जे हँडबिल्स वगैरे छापण्यात येतील त्याच्यावर प्रकाशकाचं नाव आणि त्याच्या प्रती किती छापल्या ते नमूद करणं गरजेचं आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. जिल्हा परिषद मंचर अवसारी शिवसेना गटाच्या उमेदवार प्रज्ञाताई भोर आणि सुनील बानखेले यांनी 7 फेब्रुवारी रोजी गोकर्णेश्वर मंदिरामध्ये नारळ वाढून प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांनी भेटी घेतल्यात आणि मतदान करण्याचं आवाहन केलंय. मंचर येथे 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता डोबीमळा येथे जिल्हा परिषद मंचर अवसारी शिवसेना गटाचे उमेदवार प्रज्ञाताई भोर आणि सुनील बानखेले यांनी गोकर्णेश्वर मंदिरामध्ये नारळ वाढून प्रचाराला सुरुवात केली आहे आणि प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठी भेटी घेतल्यात. शिवसेना मंचर अवसारी गटाचे उमेदवार प्रज्ञाताई भोर आणि सुनील बानखेले यांनी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेऊन आम्हाला मतदान करा असे मतदारांना आवाहन केलंय. त्यावेळी त्यांच्यासोबत सुरेश भाऊ भोर, माजी सरपंच मीराताई बानखेले, ग्रामपंचायत सदस्य अरुण नाना बानखेले, रमेश खरमाळे, रंगनाथ थोरात, आकाश बानखेले, गोविंद बानखेले, ग्रामपंचायत सदस्य संगीता बानखेले, ग्रामपंचायत सदस्या सविता खरमाळे, ग्रामपंचायत सदस्या सविता क्षीरसागर आदी उपस्थित होते. दरम्यान शिवसेनेच्या उमेदवारांना मतदार राजाकडून कसा प्रतिसाद मिळतोय हे आता निकालानंतरच कळेल. दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त.
फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत जोगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. हिंदू मुस्लिम ऐक्य टिकून राहावे या उद्देशाने अल्ताफ शेख यांनी वेडा BF या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या 19 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. गरीब कुटुंबातील एका सर्वसामान्य मुस्लिम तरुणाने एक मराठी चित्रपट तयार केलाय. हिंदू मुस्लिम ऐक्य टिकून राहावे या उद्देशाने या अल्ताफ शेख यांनी वेडा BF या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांना हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये प्रेम कहाणी दाखवण्यात आली आहे. त्यामध्ये पोवाडा, लव्ह सॉन्ग, आयटम सॉन्ग, कव्वाली इत्यादी प्रेक्षकांना पाहायला मिळतील. यामध्ये कव्वाली ही मराठीमधनं अल्ताफ राजा यांनी गायली आहे. ही कव्वाली प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. यामधील आयटम सॉन्ग हे समर्थक शिंदे यांनी गायलंय. या चित्रपटामध्ये सर्वांच्या ओळखीचा असणारा चेहरा म्हणजे एक घाव 100 तुकडे अशी ओळख असणारे नागेश भोसले, सागर गोरे, अल्ताफ राजा, समर्थक शिंदे, प्राजक्ता देशपांडे, विनीत बोर्डे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि चित्रपटाचे लेखन अल्ताफ शेख यांनी केलंय. बॉयफ्रेंड ही फार छान सुंदर कथा आहे, प्रेमकथा आहे. नेहमीप्रमाणे प्रेमी युगल एकमेकांवर प्रेम करतात. पण इथे महत्त्वाचं असं आहे की हिंदू आणि मुस्लिम म्हणजे हिंदू घराण्यातला मुलगा आणि मुस्लिम घराण्यातली मुलगी असं त्यांचं एकमेकांवरचं प्रेम आहे. पण हे मुस्लिम घराणं जे आहे ते नुसतं मुस्लिम नाही आहे तर ते हिंदू मुस्लिम आहे. म्हणजे जसं ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हिंदू आणि मुस्लिम हा प्रकार हा नाहीच आहे जवळजवळ. म्हणजे इनामदार नावाचा मुसलमान तुम्हाला आजकाल मराठी बोलताना आढळेल. मग तुम्हाला कळणार पण नाही की हा मराठी आहे का मुसलमान. त्यामुळे मुसलमान हिंदू हा प्रकार ग्रामीण भागामध्ये तरी मला बघायला मिळाला. तसंच ह्या गोष्टीतलं हे घराणं आहे आणि ती मुलगी त्या मुलाच्या प्रेमात पडते. आणि नेहमीप्रमाणे चित्रपटांमध्ये गोष्ट असते, त्या गोष्टीत कोणाचा तरी त्या प्रेमाला विरोध असतो. त्याप्रमाणे माझा त्या प्रेमाला विरोध आहे. आणि फायनली काय होतं आता ही पूर्ण गोष्ट तुम्हाला सांगू शकत नाही कारण की चित्रपट मग बघण्यात एकूण पिक्चर जो केलाय ना हा पिक्चरचा स्वतः रायटर आणि प्रोड्युसर मी आहे. या पिक्चरमधून मला एवढं सांगायचं आहे की शिवाजी महाराजांचा मुस्लिम समाजाला विरोध नव्हता. शिवाजी महाराजांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजाला घेऊन स्वराज्याची स्थापना केली आणि राज्य केलं. मला या पिक्चरमधून एवढं सांगायचं. नाव सांगा तुमचं. माझं नाव. दरम्यान लवकरच हा चित्रपट आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळणार आहे. अरुण कुमार मोटे, C24 तास, शिरूर. डॉक्टर ताराचंद देवराम कराळे हे त्यांच्या सामाजिक आणि मोफत वैद्यकीय सुविधा पुरवणे यासाठी प्रसिद्ध होते आणि आता भारतीय जनता पार्टीचे पेठ घोडेगाव गटातील उमेदवार म्हणून देखील ते मतदारांच्या पसंतीस उतरतायत. दरम्यान मतदार मला नक्कीच विजयी करतील असा विश्वास डॉक्टर कराळे यांनी व्यक्त केलाय. भारतीय जनता पार्टीचे पेठ घोडेगाव गटातील उमेदवार ताराचंद देवराम कराळे आता मतदारांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत. डॉक्टर ताराचंद कराळे हे सामाजिक आणि मोफत वैद्यकीय सुविधा पुरवणे या कामामधनं पाहिले जात आहेत. परंतु आता त्यांना राजकीय दृष्ट्याही पसंती मिळताना दिसतीये.
उमेदवारी मिळाल्यापासून ताराचंद कराळे हे घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होताना दिसत आहेत. मतदारांकडनं त्यांना चांगला प्रतिसादही मिळतोय. बाकी पक्षाचे उमेदवार हे आयात केलेले असून या पेठ घोडेगाव गटामध्ये माझे नातेसंबंध आणि पाहुणे रावळे खूप आहेत. मतदार आता सुज्ञ झालेले आहेत. ते मला नक्कीच विजयी करतील असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केलाय. मात्र आता मतदार राजा कोणाच्या पारड्यामध्ये मतदान टाकतोय हे येणारा काळच ठरवेल. दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. श्रीगोंद्यात सुरू झालाय गरजूंसाठी नवीन उपक्रम, माणुसकीची भिंत. राहुरीमधील नव्या पेठेतील ट्रान्सफॉर्मरचा स्फोट, विद्युत प्रवाह 2 दिवस विस्कळीत. नागरिकांच्या सेवेसाठी महावितरणने राहावं जागरूक. शेतमजुरी करणाऱ्या महिलेवर केला शेतमालकाने बलात्कार, आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल. आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा नवीन मराठी चित्रपट वेडा BF येत्या 19 फेब्रुवारीला होतोय प्रदर्शित. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त.